पुढील बातमीकडे बातमी नाशिकमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोन नंतर सुद्धा महेंद्र भावसार हे नाशिक येथील शिक्षक मतदारसंघातील निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत। नाशिकमध्ये महायुतीचे त्यामुळे उमेदवार हे आमने सामने आलेत। एकीकडे महायुतीचे किशोर दराडे हे उमेदवार आहेत, तर महेंद्र भावसार हे सुद्धा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। महेंद्र भावसार हे राष्ट्रवादीचे नेते, त्यांनी राष्ट्रवादीमधून फॉर्म भरलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता, तरी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोन नंतर सुद्धा महेंद्र भावसार हे निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत। त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचे दोन उमेदवार हे आमने सामने असतील। एकीकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर दराडे, तर दुसरीकडे महेंद्र भावसार हे राष्ट्रवादीमधून उमेदवार असणार आहेत। महेंद्र भावसार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाहीये। त्यांच्या फोन नंतर सुद्धा महेंद्र भावसार हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, खरं तर मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, तरी सुद्धा महायुतीचे महेंद्र भावसार हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। जगदीश, खरं तर नाशिक लोकसभा निवडणुका सारखं नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक असते, वेगवेगळ्या कारणांनी गाजत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कालच मुख्यमंत्री सुद्धा या सगळ्या निवडणुकीच्या मैदानात जे उतरलेले होते। खरं तर काल मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला। नाशिक, शिर्डी आणि जळगाव या तिन्ही ठिकाणी किशोर दराडे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी प्रचार केला। पण महायुतीमध्ये जे दोन उमेदवार आहेत, एक राष्ट्रवादीने दिलेला उमेदवार आणि एक शिवसेनेनं जे दिलेला उमेदवार, असे दोन उमेदवार असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे। त्यामुळे कालच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे जे आहेत उमेदवार महेंद्र भावसार खरं तर यांना फोन करून आपला अर्ज जो आहे तो मागे घेऊन शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, एक अशा पद्धतीचा त्यांना फोन करून जी आहे विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पण कालपर्यंत तरी महेंद्र भावसार हे निवडणूक लढण्यावरती ठाम होते। खरं तर मुख्यमंत्र्यांच्या या प्रयत्नानंतर आज किंवा उद्या ते माघारी घेऊन किशोर दराडे यांना पाठिंबा देतात का हे बघणं महत्वाचं असेल। जी, मात्र एकीकडे किशोर दराडे आणि दुसरीकडे महेंद्र भावसार हे जर रिंगणामध्ये असतील तर गणित कशी बदलणार आहेत? महेंद्र भावसार यांची किती ताकद आहे? जगदीश, खरं तर धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीन विभागामध्ये महेंद्र भावसार यांची ताकद आहे असं एक माहिती मिळत आहे आणि त्यामुळेच महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे। आणि त्या सगळ्या अनुषंगाने काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भावसार यांना फोन करून आपला जो एकूणच अर्ज आहे किंवा आपण या निवडणुकीतून माघार घेऊन किशोर दराडे यांना मदत करावी किंवा त्यांना पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचा प्रयत्न केलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन भावसार हे मागे घेऊन दराडे यांना मदत करतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण कालपर्यंत तरी ते निवडणूक लढण्यावरती ठाम होते, पण मुख्यमंत्र्यांच्या या प्रयत्नानंतर आज किंवा उद्या ते एक अशा पद्धतीचा निर्णय घेतील का हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण महायुतीमधले हे दोन जे आहेत उमेदवार असल्याने महाविकास आघाडीचे गणित मात्र सोपे झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे या सगळ्या निवडणुकीकडे आता संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलेलं आहे, कारण अत्यंत प्रतिष्ठेची एकूणच लढाई झालेली आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या माहितीबद्दल।